नमस्कार, मी संजय राजाराम. आमच्या गावामध्ये पिण्याच्या पाणी सुद्धा व्यवस्था बरोबर होत नव्हती. त्याची व्यवस्था करायची आणि लागायचं. त्याच्यानंतर आमची गावातील सरपंच, उपसरपंच आणि सर्व गावातील लोकांनी ठरवलं की त्याच्यावर काहीतरी आपण मार्ग काढायचा. आणि आमच्या इथे वन विभाग यांनी एक संयुक्त सभा घेऊन वन व्यवस्थापन वन समितीची सभा घेऊन त्यांनी आम्हाला आणि आमच्या सरपंच गावातील लोकांना पटवून दिलं जलसंधारणाविषयी. आणि आमचे गाव सरपंच उपसरपंच सगळे कामं करायसाठी तयार झालो. श्रमदानातून सुद्धा आम्ही जलबंधारा काम केल्यानंतर आणि नवीन सुद्धा विहिरी आमच्या गावात आज 60 ते 70 विहिरी भरलेले आहेत. आणि सर्व आणि आर्थिक परिस्थिती सुद्धा आमच्या इथे सुधारलेली आहे. सुद्धा आता कायमस्वरूपी रोजगारी मिळालेला आहे. म्हणून आमच्या गावात सुख शांतीनं राहतात. आता तिथं चांगल्या प्रकारच्या फळबागा येतात आणि आता आमच्या गावात सुद्धा आमच्या इथे लोकांचं चांगलं वाढलेलं आहे. आमचे साहेब, श्री दीक्षित साहेब, मांडेकर साहेब, बोबळे साहेब आणि आमचे DFO साहेब तसेच बाकी इतर अधिकाऱ्यांचं सुद्धा आम्हाला चांगल्या प्रकारे सहकार्य मिळालेलं आहे. शासनाची योजना जरी असली पण गावातील लोकांचं आणि तसेच अधिकारी कर्मचाऱ्यांची सगळ्यांची सागर धरून सगळ्यांनी जी एकत्र येऊन जर कामं केली तर त्या कामाची मजा वेगळी असते आणि म्हणूनच आमचा विकास झालेला आहे. धन्यवाद. पाण्याच्या पातळीत सुद्धा वाढ झालेली आहे. विहिरीची संख्या वाढलेली आहे. 2005-06 मध्ये लावलेली ही झाडं आहेत. रोजगार हमी योजना फळबाग योजनेमधून लावलेली आहेत. कृषी विभागाने याला अनुदान सुद्धा मला मिळालेलं आहे. हा पहिलाच सीझन मधली ही फळं येतो. डोंगरात भागात फुलवली शेती असं या गावाचं वैशिष्ट्य आहे. वन विभागाने सुद्धा तिथं जातीनं लक्ष घालून या गावासाठी प्रयत्न केलेले आहेत. त्या अधिकाऱ्यांचा सुद्धा आमच्या संस्थेतर्फे धन्यवाद देतो. खरंच या गावाचा आदर्श घ्यावा असं हे गाव आहे. हा बंधारा पण पाहतात या गावातील. या बंधाऱ्यामुळे विहिरीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झालेली आहे. नमस्कार, मी हिंदू संजय ठोंबरे, राहणार कोंटी, तालुका खामगाव, जिल्हा बुलढाणा, तसेच ग्रामपंचायत सदस्य आहे. आणि आमच्या गावात हे पाणलोट क्षेत्र झालं तेव्हापासून आमच्या गावात 12ही पिके येऊ लागली. पहिले कोरडवाहू होते, आता 12ही महिने पिके घेतात. त्या पाणलोटामुळे आमच्या गावाची पाण्याची नदी विहिरीची पातळी वाढलेली आहे. आणि पहिले मजूर हे बाहेरगावी कामाला जात होते. आता या पाणलोट क्षेत्रामध्ये आमच्याच गावात त्यांना मजुरी सुद्धा इथंच करावं लागते. आणि महिला बचत गट आहे, त्या महिला बचत गटाच्या माध्यमातून आम्ही वृक्षारोपण केलेले आहे. ग्राम स्वच्छता साफसफाई करतो आणि तसेच मुलाकडून सुद्धा साफसफाई करून घेतो. आणि जे सुदृढ कुपोषित बालकाबद्दल मी गावात चर्चा करतो. सर्व महिलांचं सहकार्य असतं. हा, सर्व महिलांचं सहकार्य असतं. मुक्तगावाला संत तुकाराम वनग्राम पुरस्कार मिळालेला आहे. धन्यवाद मॅडम. नमस्कार, मी शांताराम माता बोले, उपसरपंच कोंटी तथा उपाध्यक्ष वन संरक्षण समिती, विदर्भ पाणलोट समिती अध्यक्ष. आणि पूर्वीपासून या वन विभाग
कृषी विभाग यांच्याशी संलग्न राहून गावाच्या विकासाबाबत विविध योजनेची अंमलबजावणी केली. मागच्या वर्षी संत तुकाराम वनग्राम योजनेमध्ये भाग घेऊन आमच्या गावाला महाराष्ट्रामध्ये द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार मिळाला आहे. त्या अनुषंगाने आम्ही वन जमिनीवर मोठ्या प्रमाणात जलसंधारणाची कामे करण्यात आलेली. कृषी विभागावर सुद्धा कृषी खात्यामार्फत जलसंधारणाची कामं करण्यात आली. गावकऱ्यांच्या माध्यमातून संयुक्त वन व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून आम्ही सुद्धा वनराई बंधारे, वनामध्ये बी पेरणी व वृक्षाचं संगोपन करून यावर्षी सुद्धा मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करून त्याचं संगोपन केलेलं आहे. ग्रामस्थांच्या वतीने दरवर्षी आम्ही गावामध्ये एक प्रभात फेरी काढून वनजागृतीबाबत कार्यक्रम घेत असतो. दरवर्षी संयुक्त वन व्यवस्थापन समिती, महिला मंडळ, गावकरी यांच्या माध्यमातून आम्ही गावामध्ये दरवर्षी 5 वनराई बंधारे बांधतो. पशुपक्ष्यासाठी कुंड्या उभारून त्यांचं सुद्धा आम्ही संगोपन करण्याचा प्रयत्न करतो. गावातील जे सरप असतात त्यांचं सुद्धा वन संरक्षण समितीच्या मार्फत आम्ही संगोपन करतो. या गावामध्ये वन जमिनीवर वनामध्ये शिकार जे केले जाते त्याला सुद्धा आम्ही मोठ्या प्रमाणात बंदी घातलेली आहे. या परिसरामध्ये चरायला सुद्धा आम्ही बंदी केलेली आहे आणि गुजार जमीन होती त्याचं संगोपन करून आज यांच्यात चांगली सुधारणा करून सुद्धा आम्ही आणलेली आहे. याचप्रमाणे इतर लोकांनी सुद्धा याचा खास धरून या प्रकारे असं कार्य केल्यास निश्चित गावाची प्रगती झाल्याशिवाय राहत नाही. धन्यवाद सरपंच.